तन्वीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आज आपण आपल्या किचनमध्ये ओल्या नारळाच्या करंजा करणार आहोत। रक्षाबंधन स्पेशल आणि येणाऱ्या गणपती बाप्पांसाठी ही खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅसवरती मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घेतला आहे। आता इथे मी 1 अख्खा नारळ घेतलेला आहे किसून ओला। त्याच्यासाठी मी अर्धा वाटी, म्हणजे ही माझी काचीची वाटी आहे, तर अर्धा वाटी मी गूळ घेतलेला आहे। तोही 2 प्रकारचा आहे, एक साधा गूळ आहे आणि एक चिक्कीचा गूळ आहे। असं केल्याने आपल्या करंजांना छान चव येते। तर आपण गूळ विरघळवून घेऊया पहिला तुपामध्ये। छान असं मेल्ट करून घेऊया। हे बघा, आपला गूळ छान विरघळला आहे। आता आपण याच्यामध्ये जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया। असं केल्याने काय होतं की आपण खोबरं अगोदर टाकून नंतर जर गूळ टाकला तर तो वितळण्यासाठी खूप वेळ लागतो, आणि असं तुम्ही केलात तर तुमचा वेळही वाचतो आणि कामही लवकर होतं। आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट घालणार आहे थोडे, आणि वेलचीची पावडर घालणार आहे, आणि चांगलं एकजीव करून घेऊया आपण। हा चून आहे तो छानपैकी। चला तर मग रेडी आहे आपला चून। चला तर आता इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि 2 चमचे बारीक रवा घेतला आहे मी। चवीपुरतं मीठ टाकूया, आणि इथे मी 2 चमचे साजूक तूप चांगलं गरम करून घेतलंय, ते आपण याच्यात ओतून घेऊया। आता छान असं सगळं मिक्स करून घेऊया आपण। एकदम जे तूप आहे ना, सगळं पिठाला लागलं पाहिजे आपल्या। आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ चांगलं मळून घेऊया। हे बघा, असं एवढं सैल आपल्याला पीठ हवं आहे। आता आपण थोडं तेल लावून मळून घेऊया। चला, आता आपलं पीठ मळून झालं आहे। आता आपण हे थोडा वेळ झाकून ठेवूया। चला, आता आपली 10 ते 15 मिनिटं झाली आहेत। आपलं पीठ छान मुरलं आहे। तर आपण आता लाट्या लाटायला घेऊया। याचे छान असे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण या पद्धतीत। इथे मी 1 गोळा घेतला आहे। आता तो पिठामध्ये बुडवून
त्याची लाटी लाटून घेऊया आपण छान अशी। ही बघा आपली इथे लाटी लाटून झालेली आहे, इतपत बारीक लाटली आहे मी। आता आपण ती भरून घेऊया। थोडासा पिठाचा हात घ्या आणि असं सगळ्या बाजूंनी त्याच्या कडा दाबून घ्या आणि कटरने असं कट करून घ्या। या प्रकारे तशीच आपण दुसरी लाटी सुद्धा लाटून घेऊया। ही बघा अशा प्रकारे आपण सगळ्या करून घेऊया। चला तर मग आपल्या करंजा तयार आहेत, आता आपण तळायला घेऊया। चला तर मग आपलं तेल गरम झालं आहे, आता आपण एक एक करंजी तळून घेऊया। छान अशा गोल्डन कलरवरती आपण आपल्या करंजा तळून घेऊया सुंदर। चला तर आपल्या करंजा तळून झालेल्या आहेत, आता आपण या काढून घेऊया। अशाच प्रकारे सगळ्या करंजा आपण तळून घेऊया। चला तर मग आपल्या सर्व करंजा तळून रेडी आहेत। आता मी तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत झाल्यात आपल्या करंजा। हे बघा किती आवाज येतोय छान। ही बघा किती छान सुंदर करंजी दिसते आपली। अशा पद्धतीने तुम्हीही करंजी करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।